नमस्कार. पत्रकारितेच्या 5व्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. पहिली 4 भाग कशी वाटली ते नक्की कळवा आणि आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मुख्य गोष्ट म्हणजे शेअर करा, कारण हे आवश्यक आहे, हे पोहोचणं आवश्यक आहे. आपण काही छोट्या छोट्या गोष्टीतून पत्रकारिता करताना काय काय करणं आवश्यक आहे ते बघणार आहोत. म्हणजे मी खूप ज्ञानी आहे असं नाही आहे, तर जे काही मला माझ्या पूर्वसुरींच्याकडून मिळालं आहे ते आपल्यापर्यंत पोचवावं, पत्रकारितेच्या अभ्यासकांपर्यंत पोचवावं, नव्या पत्रकारांच्यापर्यंत पोचवावं, यासाठी ही सगळी धडपड आहे. काही गोष्टी मूलभूत आहेत. लिहित असताना, वाचत असताना आपण काही काळजी घेतली पाहिजे, त्याशिवाय ते सुंदर वाटत नाही. मुळात मी जे बोलतोय ते तुमच्यापर्यंत पोचलं पाहिजे. नुसतं पोचलं नाही तर त्याचं आकलन झालं पाहिजे. मी जे लिहितोय ते वाचणाऱ्याला समजलं पाहिजे. ते इतकं सोपं असलं पाहिजे की तो लिहिलेला संवाद मनाचा मनाशी व्हायला हवा. त्यासाठी लिहिलेलं मनातून हवं आणि वाचणाऱ्यालाही ते मनातून वाचावं वाटलं पाहिजे. यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी पाळायला हव्यात. त्या कशा आहेत, कोणत्या आहेत, कशा स्वरूपातल्या हव्यात हे आपण आता बघणार आहोत. वाक्य छोटी छोटी असावीत, म्हणजे खूप मोठी वाक्य अजिबात नको आहेत. 8 शब्दांचं एक वाक्य असेल तर ते अधिक परिणामकारक ठरतं. म्हणजे अगदी बोलताना सुद्धा अशी स्थिती असते की आपण छोट्या छोट्या वाक्यात बोलू तर ते अधिक परिणामकारक ठरतात. आणि उगाच मोठी मोठी वाक्य वापरायला गेलो, लांबलचक वाक्य वापरायला गेलो की ते भाषण देखील पाल्हाळिक वाटायला सुरुवात होतं. मुळात भाषण आणि समजावून सांगणे या दोन्हीत खूप फरक आहे. एखाद्या वक्त्याने केलेलं पल्लेदार भाषण खूप छान वाटू शकतं. एखादं रसभरीत वर्णन देखील खूप छान वाटू शकतं. ते ऐकताना ऐकावंसं वाटतं आणि लक्षात ठेवायची वेळ आली की मात्र विसरून जातो, पण खूप छान होतं असं म्हणतो. हा खूप छान वाटण्याचा प्रवास स्मरणात राहण्यासाठी खूप कठीण जातो. बातमी ही लोकांना माहिती म्हणून सांगायची असते, ती त्याला लक्षात यावी अशी सांगायची असते. म्हणून बातमीसाठीची लिहित असतानाची वाक्य किंवा बातमी सांगत असतानाची वाक्य छोटी छोटी असली पाहिजेत. छोट्या वाक्यात ती बातमी सांगितली की आपल्या प्रेक्षकांच्यापर्यंत अथवा वाचकांच्यापर्यंत लवकर पोचते. म्हणून पहिला नियम बातमी लिहिताना पाळायचा आहे ते म्हणजे वाक्य छोटी असावीत. 8 शब्दांच्या पलीकडे अधिक शब्द, म्हणजे 8 सुद्धा कमाल झाली, किमान नव्हे, 8 शब्दांच्या पलीकडे आपल्याला जायचं नाही आहे. नंबर 2, अवजड शब्द कमीत कमी वापरूच नाहीत. म्हणजे उगीच ते असं दगडं पडल्यासारखं बोलताना, ऐकताना, वाचताना असं वाटायला नको. सोपी आपल्या नेहमीच्या वाक्यातली देशी तद्भव शब्द वापरली पाहिजेत. म्हणजे गाडीचं चाक पंक्चर होऊन गाडी रस्त्यात थांबली असं तुम्हाला सांगायचं आहे, तर रथाचे चक्र हवा विरहित होऊन ते रस्त्यावर थांबले असं आपण म्हटलं कसं वाटेल? बातमी नाही, विनोद करतोय असं वाटेल. त्यामुळं जी शब्द आपण नेहमीच्या बोलण्यामध्ये, नेहमीच्या वागण्यामध्ये, नेहमीच्या वाचण्यामध्ये असतात अशी शब्द वापरावीत. तत्सम म्हणजे संस्कृत किंवा अन्य भाषेतल्या अवघड शब्दांचा वापर जितका आपण बातमीमध्ये करू तितकी ती बातमी क्लिष्ट होत जात असते, हे लक्षात घ्या. त्यामुळे शक्यतो देशी किंवा तद्भव, म्हणजे आपण मागच्या भागामध्ये शब्दांचे प्रकार बघितलेत, ते देशी किंवा तद्भव अशा स्वरूपाची शब्द आपण वापरली पाहिजेत. तसं करणं जास्त हितावह असतं. त्यामुळं छोटी छोटी वाक्य, 8 शब्दांच्या वर नको आणि साधी साधी सोपी सोपी शब्द आपण आपल्या बातमीमध्ये वापरले पाहिजेत. जितका संस्कृत प्रचूर शब्दांचा मारा आपण आपल्या बोलण्यात करू तितकं ते समजायला कठीण जातं. ऐकायला छान वाटेल कदाचित, पण ते समजायला कठीण जातं. तुम्हाला एक उदाहरण मी सांगतो. धूमधडाका चित्रपट तुम्ही पाहिला असेल.
त्यात महेश कोठारेचे जे वडील आहेत, ते वडील जेव्हा ते संस्कृतचे शिक्षक आहेत, ते महेश कोठारेला भेटायला येतात तेव्हा जास्तीत जास्त संस्कृत शब्दांचा वापर करतात. ते कौतुकास्पद वाटण्याच्या ऐवजी विनोदी वाटायला लागतं. त्यामुळं आपल्या शब्दांचं भांडार उघडं करताना ते विनोदी वाटणार नाही अशा अर्थाने मांडायला हवं, खास करून बातमीमध्ये ती सांगत असताना किंवा आपण ती लिहित असताना. एवढी काळजी घेतली की आपली बातमी खूप सोपी होत जाते. तिसरं आहे बोलीभाषा. बोलण्याची भाषा, लिहिण्याची भाषा या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. आपण तिरंगा चित्रपट पाहिला असेल. तिरंगामध्ये खबरीलाल नावाचं एक पात्र आहे की जो पोलिसांना वारंवार खबर देत असतो आणि तो बातमी देताना तुम्हाला ते बघितलं असेल तुम्ही की दूरदर्शनच्या बातम्यांचं म्युझिक वाजत जातं आणि ते म्युझिक वाचून झालं की खबरीलाल बातमी द्यायला येतो. हाँ बोलो खबरीलाल असं म्हटल्याबरोबर अभी अभी पता चला है कि हमें यहाँ पर वो लोग कुछ सामान लेकर आने वाले हैं, वहाँ पे कुछ गुंडे भी आने वाले हैं असं तो म्हणतो आणि बातमी सांगत असतो. आता खबरीलालची लिहिण्याच्या भाषेतली बातमी सांगण्याची ही पद्धत विनोदी होऊन जाते, महत्त्वपूर्ण नाही, माहितीपूर्ण नव्हे. प्रमाण भाषा आहे, भाषा प्रमाण आहे, पण ती प्रमाण भाषा ऐकायला तेवढी सुलभ वाटते का हे देखील तपासलं पाहिजे. म्हणून बोलायचं असेल तर बोली भाषा हवी, आपण जसं नेहमी बोलतो तशी भाषा हवी, आणि लिहायचं असेल तर प्रमाण भाषा हवी. म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद जी आपण रचना पाहिली होती पहिल्या भागामध्ये की पहिल्या दुसऱ्या भागामध्ये की वाक्य कसं बनतं. जे कर्ता असतो, कर्म असतं, क्रियापद असतं, सहाय्यकारी क्रियापद येतात, क्रियाविशेषण अव्यय येतात. या सगळ्यांनी मिळून जी प्रमाण भाषा बनत असते, शब्दांच्या 8 जातींनी मिळून, ती प्रमाण भाषा लिहिण्यासाठी वापरणं जास्त सोयीचं आहे. पण बोलताना मी जर पुस्तकातली वाक्य जशास तशी वाचायला लागलो, खास करून पाठ्यक्रमातल्या पुस्तकांमधली वाक्य जशास तशी वाचायला लागलो तर ते समजायला कठीण होऊन जातं. आपण वर्गात नेहमी कधी कधी बघतो की वशिलन लागलेली जी शिक्षक असतात ती येतात आणि वाचायला सुरू करतात. समजा भूगोलाचा शिक्षक तुमच्या वर्गामध्ये आलाय तर तो म्हणतो की सह्याद्रीच्या पठारावर, सह्याद्रीच्या डोंगरामध्ये या स्वरूपाचे खडक तुम्हाला आढळून येतात. मग तो लगेच म्हणतो सह्याद्रीच्या पठारावर खडकाचं स्वरूप जे असतं ते असं असतं. समजलं का? आता पुढे जाऊ. पुस्तकातलं तेच वाक्य समजून सांगायचं म्हणून पुन्हा एकदा जशाच तसं सांगितलं, म्हणजे एक वाक्य दोनदा उच्चारलं म्हणजे समजून सांगितलं असं नसतं. तर त्या वाक्यातल्या रिडिंग बिटवीन द लाईन्स ज्या असतात त्या समजून सांगाव्या लागतात. आणि जेव्हा रिडिंग बिटवीन द लाईन्स आपण समजून सांगत असतो तेव्हा प्रमाण भाषा कामाची नसते, बोली भाषा कामाची असते. त्याला जे वाचून समजलं नाही ते ऐकून समजू शकतो, म्हणून त्याला समजणाऱ्या भाषेत ते मांडणं आवश्यक असतं. म्हणून नेहमी बोलताना प्रमाण भाषा नको, लिहिताना बोली भाषा नको. बातमीत म्हणजे साहित्याचा विषय वेगळा आहे, आपण फक्त बातमीचा विषय चालला आहे. त्यामुळे बोलताना प्रमाण भाषा नको आणि लिहिताना बोली भाषा नको, याची काळजी घेतली पाहिजे. चौथा जो प्रकार आहे आजच्यातला तो सगळ्यात महत्त्वाचा आहे की चौथ्या प्रकारामध्ये आपण असं म्हणतोय की शब्दयोगी अव्ययांचा वापर कमीत कमी करावा. म्हणजे मागच्या भागामध्ये आपण शब्दयोगी अव्यय म्हणजे काय ते पाहिलेलं आहे. शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययांना आपण शब्दयोगी अव्यय असं म्हणत असतो. या शब्दयोगी अव्ययाचा वापर जितका कमी करता येईल तितका करावा. आता उदाहरण म्हणून वरचे 3 भाग सांगायचे असेल तर मी जरा वरचे 3 भाग पुसून काढतो आणि मग तुम्हाला शब्दयोगी अव्ययांचा वापर कसा कमीत कमी आपल्याला करायचा आहे ते जरा सांगतो. म्हणजे अगदी नाहीच कळलं तर इथे तुम्हाला ह्याच्यातून समजून जाईल. शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययांना शब्दयोगी अव्यय असं म्हणतो, हे आपण आधी बघितलेलं आहे. आता याचा वापर आपण कसा बातमीत करत असतो ते बघा, आणि ती बातमी ऐकायला किंवा वाचायला कशी वाटते ते पण जरा तपासून बघा. म्हणजे मग तुम्हालाच कळेल की हे शब्दयोगी अव्यय म्हणजे काय आणि ते बातमीत वापरायचे कसे नाही आहेत. म्हणजे शब्दयोगी अव्यय म्हटल्यावर पुन्हा जरा अवघड वाटेल, काय म्हणतायत हे असं वाटेल, म्हणून ते जरा
अधिक तपशीलवार तुम्हाला सांगतो की असं गृहीत धरूया की एक उद्घाटनाचा कार्यक्रम झाला आहे आणि त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये मंत्र्यांनी भाषण केलं आहे. आता या भाषणात ते काय म्हणाले होते हे तुम्हाला सांगायचं आहे आणि मग तो उद्घाटनाचा कार्यक्रम कसा झाला हे पण तुम्हाला सांगायचं आहे. तर आता बघूया आपण हे वाक्य कसं लिहिलं तर असं कसं होईल. म्हणजे उद्घाटनाच्या वेळी नारळ फोडून फीत कापून उद्घाटन करून मार्गदर्शन करतेवेळी मंत्री म्हणाले, हे जे कोणी असतील ते. कसं वाटतं हे वाक्य? उद्घाटनाच्या वेळी फीत कापून नारळ फोडून हे करून ते म्हणाले. काय अनावश्यक आहे हे जे ना, नारळ फोडून फीत कापून उद्घाटन करून या शब्दयोगी अव्ययांचा अनावश्यक वापर आपल्या बातमीचं शेपूट वाढवत जातो, ती वाक्य वाढवत जातो, ती मोठी करत जातो आणि ते ऐकायला इरिटेट व्हायला लागतं. लोकांनी तिथे जाऊन गोंधळ करून काचा फोडून आपला रोष व्यक्त केला. काय? तिथे जाऊन गोंधळ करून काचा फोडून आपला रोष व्यक्त केला. लोक तिथे गेले, गोंधळ झाला, काचा फोडून रोष व्यक्त केला. इतकं सोपं मांडणं शक्य असताना सुद्धा आपण नाहक त्या विषयाच्या अवघडामध्ये जात असतो आणि हे अवघडात जाणंच आपल्यासाठी खूप वाचताना आणि ऐकताना त्रासदायक ठरतं. बहुतेक करून स्थानिक वृत्तवाहिन्यांवरती किंवा छोट्या छोट्या दैनिकांमध्ये अशा स्वरूपाची भाषा आपल्याला बघायला मिळते आणि म्हणूनच हीच भाषा तुम्हाला तुमच्या श्रोत्यांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत, वाचकांच्यापर्यंत नीट पद्धतीनं पोचू देत नाही. चांगला पत्रकार म्हणजे काय असतं? चांगला पत्रकार हा आईच्या गर्भातून चांगला जन्माला येतो असं नाही. चांगला पत्रकार हा देवानं निर्माण केलेला असतो असं नाही. चांगला पत्रकार तो असतो की जो अभ्यास करतो आणि चांगला पत्रकार जो असतो तो जो चांगल्या पद्धतीनं चांगल्या भाषेत व्यक्त होतो. ही व्यक्त होण्याची भाषा सर्वसामान्य माणसाला आवडणारी असते. चांगला पत्रकार तोच जो भाषेचा अभ्यास खूप उत्तम पद्धतीनं करत असतो आणि जो आपलं व्यक्त होणं देखील खूप उत्तम पद्धतीनं करत असतो. आता या विषयाच्या सगळ्यात शेवटच्या मुद्द्याकडे आपण येऊया की शुद्ध लिहिण्याचे ढोबळ नियम काय आहेत. म्हणजे आता आपण वेळेची मर्यादा पण तपासणार आहोत. काही नियम तुम्हाला मी आत्ता थोडेसे सांगणार आहे आणि त्यानंतर मग आपण याबाबत सविस्तर विवेचन करणार आहोत. काही ढोबळ नियम असे आहेत की एक म्हणजे माझे सहकारी मला वेळेसंबंधीची सूचना देतीलच की किती वेळ आपण करणार आहोत ते, आणि त्यानंतर मग आपण या ढोबळ नियमाच्या पुढे जाऊया. कारण एक व्हिडिओ 20 मिनिटाच्या वर जाणार नाही याची काळजी आपण घेतोय, कारण तुम्हालाही ते ऐकायला 20 मिनिटाच्या वर जरा कठीण जातं. पहिला शुद्ध लेखनाचा ढोबळ नियम आहे, शब्दाच्या सुरुवातीला येणारे इकार उकार म्हणजे वेलांटी आणि उकार, सुरुवातीला येणारे इकार उकार रहस्व लिहावेत. थोडंसं माझं हचं झालं, लिहिताना गडबड झाली आहे. ह लिहायचं होतं की काय हे कळलं नाही. शब्दाच्या सुरुवातीला येणारे इकार उकार रहस्व लिहावेत म्हणजे पहिले लिहावे. उदाहरण म्हणून तुम्हाला मी सांगतो की
शब्दाच्या सुरुवातीला जी वेलांटी उकार येत असतात ते पहिले वेलांटी किंवा उकार द्यावे. आता हे सुरुवातीला इथेच तुम्हाला दिसेल. आता ज्या ज्या काही वेलांट्या उकार सुरुवातीला येत असतील, आता निखिल हा शब्द आहे. निखिल लिहिताना आपण असाच लिहितो. मी जेव्हा चुका करायचो तेव्हा माझे गुरुजी मला सांगायचे की तू एक काम कर, तू एकतर सगळेच ऱ्हस्व लिही किंवा सगळेच दीर्घ लिही, म्हणजे 50% चुका तरी कमी होतील. म्हणजे बघा, हा सोपा नियम आहे. म्हणजे आपण जर लिहायला सुरुवात करणार असू तर एक तर सगळेच ऱ्हस्व लिहा किंवा सगळे दीर्घ लिहा, म्हणजे आपोआप तुमच्या 50% चुका कमी होतील. पण एवढाही अतिरेक करण्याची गरज नाही आहे. काही 2-3 ढोबळ नियम लक्षात ठेवले की काम भागून जातं. हा निखिल हा जो शब्द आहे त्यातला नी आपण ऱ्हस्व लिहिला आहे. सुमार, सुमार शब्दाचा पर्यायी शब्द म्हणजे कुमार. उगी कोणतेही हे करू नका, कुठल्याही तर्कावर जाऊ नका की सुमार आणि कुमार म्हटलं म्हणून. तिला, तुला, माझ्यात नावातलं सू, कुसंगती, ही जी सगळी शब्द आहेत ना, म्हणजे अक्षराच्या सुरुवातीला येणारे इकार म्हणजे वेलांटी, उकार म्हणजे तुम्हाला काय ते कळलं, उकारच, की हे ऱ्हस्व लिहायचे आहेत, दीर्घ अजिबात नाही. हा पहिला नियम. दुसरा नियम, शब्दाच्या शेवटी येणारे इकार उकार. म्हणजे मी तुम्हाला आज काही थोडेसे नियम सांगणार आहे जे तुमच्या लक्षात येतील. शब्दाच्या शेवटी म्हणजे अगदी शेवटी येणारे इकार उकार जे असतील, शेवटी येणारे इकार उकार, त्याच्या आधी थांबतो. शब्दाच्या सुरुवातीला येणारे इकार उकार समजून घेण्याआधी त्याचे अपवाद समजून घ्या. हे आपण सुरुवातीचं बोलतोय, म्हणजे शेवटीचं आपण नंतर लिहू. हे शेवटी शब्द काढतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. याला काही अपवाद आहेत सुरुवातीला येणाऱ्यामध्ये. हे अपवाद काय आहेत? तर अपवाद आहे सीता, गीता आणि जीवन. सीता हा शब्द नेहमी दीर्घ वेलांटी, गीताची वेलांटी दीर्घ आणि जीवनची वेलांटी पण दीर्घ लिहायची असते. जो जीवन ऱ्हस्व लिहिल तो चूक लिहितोय, जो गीताचं गी ऱ्हस्व लिहिल तो चूक लिहितोय, सीताची सी ऱ्हस्व लिहिल तो चूक लिहितोय. सगळ्या इकार उकारांच्या मध्ये तुम्ही ऱ्हस्व लिहाल, पण या 3 शब्दांच्या मध्ये मात्र तुम्हाला दीर्घच लिहावं लागणार आहे. एवढा साधा एक नियम, म्हणजे 3 अपवाद लक्षात ठेवायचे आहेत. सीता, गीता आणि जीवन हे 3 शब्द सोडून अक्षराच्या सुरुवातीला येणारे इकार उकार तुम्हाला ऱ्हस्व लिहायचे आहेत. आता शब्दांच्या शेवटी येणारे इकार उकार तुम्हाला दीर्घ लिहायचे आहेत. दुसरे दीर्घ म्हणजे दुसरी वेलांटी, दुसरा उकार. हा असतो पहिला आणि ही असते दुसरी. हा असतो उकार पहिला, हा असतो उकार दुसरा. हे दीर्घ लिहायचे आहेत. ऱ्हस्व दीर्घामधला फरक तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता याला पण काही अपवाद आहेत. हे अपवाद आधी समजून घेऊ, मग आपण पुढे सरकूया. याला अपवाद काय काय आहेत? याला अपवाद 2च आहेत. एक आहे आणि दुसरं आहे परंतु. आणीची नी ही ऱ्हस्व लिहायची आहे आणि परंतुचा तूचा उकार हा ऱ्हस्व लिहायचा आहे. हे एवढे नियम, बाकी सगळे दीर्घ लिहून टाका. आणि परंतु याच्यामध्ये एवढा फरक आपण जरी लक्षात ठेवला तरी मॅक्झिमम चुका आपल्या टळणार आहेत. आणखी एक नियम जात सांगतो, कारण कालमर्यादा आहे. तेवढ्या वेळेमध्ये तुम्हाला सोपं व्हावं. जेवढी काही क्रियापदाची मूळ रूप आहेत, क्रियापदांची मूळ रूप, त्याचा न हा बाणाचा लिहायचा आहे, नळाचा नव्हे. उदाहरण, जाणे, येणे, हसणे,
हसणे, उठणे, खेळणे, पिणे, खाणे. मी खाणे पिणे म्हणत नाही, आधी पिणे मुद्दाम वापरलं. खाणे ही जी काही क्रियापद आहेत ही जाणीवपूर्वक तुम्हाला बाणाच्या न ची वापरायची आहेत. एवढ्या जरी दुरुस्त्या आपण करत गेलो, या जरी गोष्टी लक्षात ठेवत गेलो, तरी आपल्या मॅक्झिमम चुका टळणार आहेत. बाकीच्या गोष्टी पुढच्या भागात बघूया. विनंती एवढीच आहे की तुम्हाला हे आवडलं असेल, हे तुमच्या मित्रांपर्यंत फॉरवर्ड करावं वाटत असेल तर नक्कीच आपल्या पत्रकार होऊ इच्छिणाऱ्या मित्रांसाठी, चांगलं लिहू इच्छिणाऱ्या मित्रांसाठी हे 5ही भाग फॉरवर्ड करा. 6वा भाग लवकरच घेऊन येतोय.